नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबारच्या शिक्षक कॉलनीत भक्तीचा महाकुंभ. श्री रुद्रेश्वर महादेव मंदिरात शिवविवाह आणि महाप्रसादाने भाविक तृप्त. नमस्कार. हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, फुलांनी सजलेले मंदिर आणि भाविकांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, असे काहीसे भक्तिमय दृश्य गेल्या काही दिवसांपासून शिक्षक कॉलनीतील श्री रुद्रेश्वर महादेव मंदिरात पाहायला मिळत होते. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित शिवविवाह सोहळा आणि त्यानंतर काल संपन्न झालेल्या भव्य महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती भगवान शंकराची भव्य वरात. जणू प्रत्यक्ष कैलास पर्वतच नंदुरबार नगरीत अवतरला आहे असा भास भाविकांना होत होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही वरात आणि त्यानंतर झालेला मंगलमय शिव-पार्वती विवाह सोहळा पाहून भाविक भारावून गेले. दीपोत्सवाच्या रात्री हजारो दिव्यांनी उजळलेले मंदिर परिसराचे रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. काल रात्री 8 वाजेपासून आयोजित महाप्रसादासाठी केवळ शिक्षक कॉलनीच नव्हे तर संपूर्ण नंदुरबार शहरातून भाविकांनी गर्दी केली होती. शिस्तबद्ध नियोजन आणि प्रसाद घेतानाचा उत्साह यामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. रुद्रेश्वर महादेव ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हजारो भाविकांनी सुलभपणे महादेवाचा आशीर्वाद आणि प्रसादाचा लाभ घेतला. या ठिकाणी उपस्थित भाविक म्हणाले की असा भव्य दिव्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने होणारा शिवविवाह सोहळा आम्ही पहिल्यांदाच अनुभवला. महाप्रसादाचे नियोजन तर वाखाणण्याजोगे होते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. रुद्रेश्वर महादेव ग्रुपने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवसरात्र परिश्रम घेतले. या उत्सवामुळे शिक्षक कॉलनी परिसरात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा निर्माण झाली असून या सोहळ्याची चर्चा आता संपूर्ण शहरात होत आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, नंदुरबार. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के राजा, शंकर संकट हरणा. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.